पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे. त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले. सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली. राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे. राज्यातील ज्या ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे तर त्या नागरिकांना येणाऱ्या 10 जुलै 2026 पासून रेशन कार्डच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये मिळणार आहेत. जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला रेशन कार्डच्या माध्यमातून 9,000 रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. बघा रेशनधारकांनो, भरपूर दिवसांपासून सरकारकडून सांगण्यात येत होता की रेशन कार्डवरती पैसे चालू होणार, तर अखेर रेशनधारकांनो अखेर आता रेशन कार्डवरती पैसे सुरू झालेले आहेत. येणाऱ्या 10 जुलै 2026 पासून राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांना रेशन कार्डवरती आता अन्नधान्याच्या नंतर पैसे सुद्धा मिळणार आहेत. तर एकंदरीत रेशनधारकांना तुम्हाला वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते आणि रेशनधारकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की रेशन कार्डवरती मिळणारा गहू तर त्या गव्हाच्या चपात्या चांगल्या बनत नव्हत्या आणि रेशन कार्डवरती मिळणारा तांदूळ तर या रेशन कार्डवरील तांदळाचा भात सुद्धा शिजत नव्हता. त्यामुळे राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांनी भरपूर सरकारकडे तक्रारी केलेल्या होत्या. तर याचाच विचार करून रेशनधारकांना आता चांगल्या प्रकारचे गहू चांगल्या प्रकारचे तांदूळ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे. यासोबत रेशनधारकांना तुम्हाला अन्नधान्याच्या सोबत आता पैसे देण्याचा निर्णय सुद्धा झालेला आहे. एकंदरीत रेशनधारकांना जर तुम्हाला रेशन कार्डवरती चांगल्या प्रकारचे गहू चांगल्या प्रकारचे तांदूळ ज्या जुलैपासून मिळवायचे असतील आणि रेशन कार्डवरती पैसे मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून रेशनधारकांना तुम्हाला चांगल्या प्रकारचे गहू चांगल्या प्रकारचे तांदूळ आणि त्याच्यासोबत पैसे सुद्धा मिळून जातील. म्हणजेच रेशनधारकांना तुमचे भरपूर दिवसांची इच्छा आता पूर्ण होत आहे. आता बघा रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व रेशनधारकांना रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ आणि चांगल्या प्रकारचे गहू चांगल्या प्रकारचे तांदूळ सरसकट सर्व रेशनधारकांना मिळणार नाहीत. राज्यातील जे रेशनधारक या प्रमुख 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्याच रेशनधारकांना रेशन कार्डवरील या 9,000 रुपयांचा लाभ आणि त्याच रेशनधारकांना चांगल्या प्रकारचे गहू चांगल्या प्रकारचे तांदूळ देण्यात येणार आहे. तर एकंदरीत रेशनधारकांना या 9,000 रुपयांसाठी आणि चांगल्या प्रकारच्या गव्हासाठी चांगल्या प्रकारच्या तांदळासाठी सरकारच्या माध्यमातून ज्या 4 पात्रता लावण्यात आलेल्या आहेत तर त्या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. परंतु रेशनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही महत्त्वाची 2 कामे केलेली असायला पाहिजेत. राज्यातील ज्या पिवळ्या रेशनधारकांनी आणि ज्या केसरी रेशनधारकांनी हे महत्त्वाची 2 कामे केलेली असतील तर त्या रेशनधारकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवून जात आहे. त्या रेशनधारकांना रेशन कार्डवरती चांगल्या प्रकारचे गहू चांगल्या प्रकारचे तांदूळ आणि रेशन कार्डवरती या 9,000 रुपये आता देण्यात येणार आहेत. आता बघा रेशनधारकांना सर्वात अगोदर आपण पात्रता पाहणार आहोत. परंतु रेशनधारकांना या पात्रता पाहण्याच्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील जे गरजू रेशनधारक असतील जे रेशनधारक खरोखर रेशन कार्डसाठी पात्र ठरत असतील तर त्या रेशनधारकांची आता लॉटरी लागत आहे. कारण त्या रेशनधारकांना गहू तांदळासोबत आता पैसे देण्यात येणार आहेत. मग रेशनधारकांना हे पैसे कसे मिळवायचे आहेत याविषयी तुम्हाला माहिती देऊन टाकतो. परंतु रेशनधारकांना तुम्हाला फक्त रेशन कार्डवरती पैसे मिळणार नाहीत, यासोबत रेशनधारकांना तुम्हाला गहू तांदळासोबत 4 वस्तू आता मोफत मिळणार आहेत. बघा सरकारच्या असे लक्षात आलेले आहे की राज्यातील भरपूर असे नागरिक आहेत की त्यांना 2 वेळचं जेवण चांगल्या प्रकारे मिळत नाही. तर अशा सर्व गोष्टींचा विचार करून सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डवरती अजून 4 वस्तू देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे. मग या 4 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत, या 4 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती
आता सांगत आहे. आता बघा रेशनधारकांना विचार करायला गेलं तर आपल्या राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि आपल्या केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आहे. म्हणजेच केंद्रातील बीजेपीच्या सरकारने आणि राज्यातील बीजेपीच्या सरकारने हा सर्वात मोठा क्रांतिकारी ऐतिहासिक निर्णय राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांसाठी घेतलेला आहे. त्यामुळे राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांनी याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा आहे. आता बघा रेशनधारकांना वेळ न घालवता ज्या तुम्हाला 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत आणि रेशन कार्डवरती जे तुम्हाला 9000 रुपये दिले जाणार आहेत हेच आता आपण पाहून घेऊयात. बघा रेशनधारकांना विचार करायला गेलं तर राज्यातील महिलांना सरकार प्रत्येक महिन्याला 1500 रुपये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून देत आहे. राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला सरकार पेन्शन देत आहे. राज्यातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी, पीएम किसान योजना, पीक विमा योजना, कर्जमाफी योजना तर अशा योजनांचा लाभ देत आहे. परंतु राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांसाठी अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नव्हता. रेशनधारकांसाठी कोणती योजना सुरू करण्यात आलेली नव्हती. तर याचाच विचार करून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या दोघांच्या माध्यमातून हा सर्वात मोठा निर्णय राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांसाठी घेण्यात आलेला आहे. रेशनधारकांना तुमची आता खऱ्या अर्थाने लॉटरी लागत आहे. एकंदरीत विचार करायला गेला तर राज्यातील पिवळ्या रेशनधारकांना, केसरी रेशनधारकांना अन्नधान्यासोबत म्हणजेच गहू तांदूळासोबत ज्या 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर या 4 वस्तू कोणकोणत्या आहेत यासोबत रेशनधारकांना तुम्हाला सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डवरती 9000 रुपये दिले जाणार आहेत. तर हे 9000 रुपये कसे दिले जाणार आहेत याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो. परंतु रेशनधारकांना सरकारने या 9000 रुपयांसाठी आणि या 4 वस्तूंसाठी महत्त्वाच्या 4 पात्रता घातलेल्या आहेत. राज्यातील जे रेशनधारक या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरतील त्याच रेशनधारकांना या ठिकाणी या 9000 रुपयांचा लाभ आणि या 4 वस्तूंचा लाभ दिला जाणार आहे. तर एकंदरीत या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. तर बघा रेशनधारकांना पहिली पात्रता तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे. दुसरी पात्रता तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असायला पाहिजे. तिसरी पात्रता तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. पुढची पात्रता तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. पुढची पात्रता घरामधील कोणताही सदस्य रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे. जर तुम्ही अशा प्रमुख पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच रेशनधारकांना तुमची आता लॉटरी लागत आहे. रेशनधारकांना तुम्हाला गहू तांदूळासोबत 4 वस्तू आणि गहू तांदूळासोबत आता पैसे मिळणार आहेत. आता बघा रेशनधारकांना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात की तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे कसे मिळणार आहेत. रेशन कार्डवरती तुम्हाला ज्या 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर या 4 वस्तू कशा प्रकारे दिल्या जाणार आहेत याविषयी तुम्हाला माहिती देऊन टाकतो. परंतु रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे या ठिकाणी जे पण काही अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी आहेत तर यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला होता. हा निर्णय 10 जुलैपासून आता लागू होत आहे. एकंदरीत पिवळ्या रेशनधारकांची, केसरी रेशनधारकांची लॉटरी आता लागत आहे. बघा विचार करायला गेलं तर राज्यातील महिलांसाठी विविध योजना सरकारने सुरू केलेल्या होत्या. उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर महिलांना एसटी मध्ये हाफ सवलत मिळत होते. राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये मिळत होते. राज्यातील महिलांना शिलाई मशीन, पिठाची गिरणे, विविध योजनांचा लाभ मिळत होता. परंतु राज्यातील पुरुषांना कोणताही लाभ न मिळत नसल्यामुळे राज्यातील पुरुष सरकारवरती नाराज झालेले होते. पुरुष म्हणत होते की तुम्ही सर्व योजना महिलांसाठी सुरू करता, परंतु पुरुषांनी तुमचं काय केलेलं आहे? महिला ज्याप्रमाणे तुम्हाला मतदान करतात त्याप्रमाणे पुरुष सुद्धा तुम्हाला मतदान करत आहेत. अशा सर्व गोष्टींचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय राज्यातील पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असणाऱ्या पुरुषांसाठी घेण्यात आलेला आहे. आता बघा रेशनधारकांना पिवळ्या रेशन कार्डवरती आणि केसरी रेशन कार्डवरती हे 9000 रुपये कसे मिळवायचे आहेत. गहू तांदळासोबत ज्या 4 वस्तू तुम्हाला दिल्या जाणार आहेत तर या 4 वस्तूंचा लाभ कशा प्रकारे दिला जाणार आहे याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती आता सांगत आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा
केसरी रेशन कार्ड असेल तर तुमची आता लॉटरी लागत आहे. खऱ्या अर्थाने रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती 4 वस्तू आणि रेशन कार्डवरती आता 9 रुपये मिळणार आहेत. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ आता वितरित केला जाणार आहे त्याविषयी माहिती देऊन टाकतो, जेणेकरून तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशनधारक असाल तुम्ही तर तुमची आता लॉटरी लागून जाईल. तर बघा रेशनधारकांना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने रेशन कार्डवरती तुम्हाला ज्या 4 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर या 4 वस्तू कोणकोणत्या आहेत यासोबत रेशनधारकांना तुम्हाला जे रेशन कार्डवरती पैसे दिले जाणार आहेत तर ते पैसे कशा प्रकारे दिले जाणार आहेत याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे. परंतु रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार बघा सध्याच्या स्थितीला पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. मग या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रेशनधारकांना रेशन दुकानामध्ये जाणं शक्य होत नसतं. त्यामुळे रेशनधारकांना तुम्हाला आता एकदाच 3 महिन्यांचे रेशन दिले जाणार आहे. म्हणजेच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे एकदाच रेशन धान्य दिले जाणार आहे. यासोबत रेशनधारकांना तुम्हाला ज्या 4 वस्तू रेशन धान्यासोबत दिले जाणार आहे तर त्या 4 वस्तूंची यादी वाचून दाखवत आहे. यासोबत रेशनधारकांना तुम्हाला हे जे पैसे दिले जाणार आहेत तर हे पैसे कसे दिले जाणार आहेत याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. बघा रेशनधारकांना विचार करायला गेला तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे रेशनधारकांच्या हिताचे निर्णय घेत आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे सुद्धा राज्यातील आणि केंद्रातील रेशनधारकांच्या हितांचे निर्णय घेत आहेत. म्हणजेच विचार करायला गेला तर रेशनधारकांसाठी सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय पंतप्रधान मोदी साहेबांनी घेतलेला होता. तो निर्णय आता महाराष्ट्र राज्यामध्ये लागू होत आहे. परंतु रेशनधारकांना या 9,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे आणि रेशनधारकांना रेशन कार्डवरील या तुम्हाला अजून 4 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी काय करायचं आहे त्याचीच माहिती आता तुम्हाला सांगत आहे. तर बघा रेशनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमचे रेशन कार्ड तुम्हाला अपडेट करायचं आहे. म्हणजेच रेशन कार्डची KYC तुम्हाला पूर्ण करायचे आहे. राज्यातील जे रेशनधारक रेशन कार्डची KYC करतील त्या रेशनधारकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि त्या रेशनधारकांची खऱ्या अर्थाने आता लॉटरी लागत आहे. तर रेशनधारकांना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने रेशन कार्डवरती तुम्हाला हा जो लाभ दिला जाणार आहे तर हा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार आहे त्याविषयी माहिती देऊन टाकतो. परंतु रेशनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुमच्या घरामधील एखादी व्यक्ती मृत्यू पावलेली असेल तर त्या व्यक्तीचं नाव रेशन कार्डमधून कमी करायचं आहे. एखादी व्यक्ती जन्मलेली असेल तिचं नाव रेशन कार्डमध्ये टाकायचं आहे. म्हणजेच रेशनधारकांना वाढत्या फसवणुकींना आळा घालण्यासाठी आणि रेशनधारकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून रेशनधारकांना काही महत्त्वाची कामे करायला सांगितले आहेत. तर यामध्ये पहिलं काम रेशनधारकांना तुमचे आधार कार्ड हे रेशन कार्डसोबत लिंक करा. दुसरं काम तुम्ही रेशन कार्डची KYC करायचे आहे. तिसरं काम तुमचं रेशन कार्ड आता कागदी प्रक्रियेवरून ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे. जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केले तर तुमची आता लॉटरी लागत आहे. तर एकंदरीत रेशनधारकांना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे पाहून घ्यात. म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यामधील रेशनधारकांना आता या ठिकाणी अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे आणि रेशन कार्डवरती 4 वस्तू मोफत दिले जाणार आहेत याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती आता सांगत आहे. तर बघा रेशनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेशनधारकांना तुमची लॉटरी लागत आहे. परंतु रेशनधारकांना तुमची लॉटरी कशी लागत आहे याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती आता देत आहे. तर बघा रेशनधारकांना तुम्हाला सरकारच्या माध्यमातून म्हणजेच फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून रेशन कार्डवरती पैसे आणि रेशन कार्डवरती अजून 4 वस्तू मोफत दिले जाणार आहेत. तर या वस्तूंचा लाभ घेण्यासाठी तुम्ही 14 जिल्ह्यामधील रेशनधारक असायला पाहिजे. बघा ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबामधील एखाद्या सदस्याने आत्महत्या केलेली असेल आणि त्यांच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल तर अशा कुटुंबांना रेशन धान्याऐवजी सरकार पैसे देत आहे. आता हे पैसे मागच्या काही महिन्यांपासून देत आहे. तर सध्याच्या स्थितीला सुद्धा तुमच्या घरामधील एखादा सदस्याने आत्महत्या केलेली असेल, तुम्ही शेतकरी कुटुंब असाल, तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार आहेत. तर बघा रेशनधारकांना महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आणि तुम्हाला रेशन कार्डवरती ज्या 4 वस्तू अजून दिल्या जाणार आहेत तर त्या वस्तू म्हणजे खाण्याचे तेल, साखर, विविध प्रकारच्या डाळे, विविध प्रकारचे मसाले आता देण्यात येणार आहे. लवकरच या संदर्भात शासन निर्णय येणार आहे. त्यानंतर लगेच आपला व्हिडिओ सुद्धा येणार आहे.